आम्ही बनवतोय हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ कशी बनवायची ही टीप तुम्हाला सांगते. मी आता हरभरे चाळून घेतले. चाळून घेतल्यानंतर हरभरे चाळल्यानंतर कोण्या चाळणीने चाळायची हे मी सांगते. ती आडव्या छिद्राची चाळणी असते. त्या आडव्या छिद्राच्या चाळणीने काय होतं, ठोकर ठोकर हरभरे म्हणजे जाडे जाडे हरभरे वर राहतात आणि डाळ आणि बारीक हरभरे हे चाळणीतून त्या आडव्या छिद्राच्या चाळण्यातून खाली पडतात. तर मग ते चाळल्यानंतर आम्ही काय केलं, मी डाळ भरून ठेवली उन्हात दिवसभर आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 3च्या नंतर 3-3:30च्या नंतर त्या डाळात आम्ही हरभरे भिजू घातले. दोघींनीही टाकले, माझ्या जाऊबाईने मी. ते डाळात टाकल्यानंतर म्हणजे कसं कोमट पाणी झालं. ते कोमट पाणी झाल्यानंतर आम्ही त्याच्यात हरभरे टाकून दिले आणि हरभरे टाकल्यानंतर ते कसे भिजवायचे ते माहिती सांगते. ते हरभरे म्हणजे असे पूर्ण फुगू द्यायचे नाही. त्याला काय करायचं आहे, थोडीफार अशी ओळी पडली की ते ओळी पडू द्यायची थोडीफार. त्याला ओळी पडली की मग ते जास्त डाळ खोल येत नाही. कोणी कोणी काय करतं की ती पूर्ण हरभरे असे टम होऊ देतात, पूर्ण फुगू देतात. मग ते काय होतं, त्याने डाळ अशी खोल येते. आणि ही डाळ आहे तर थोडी ओळी पडू दिली की डाळ खोल येत नाही, एकदम चांगली डाळ येते. मग त्यानंतर आम्ही काय केलं, चौघी जावांनी ते डाळ खोल येत नाही त्यामुळे आम्ही काय केलं, ओळी पडली की लगेच चौघी जावांनी पण ते हरभरे आम्ही असे वैचून घेतले. एकदम असे ओंजळीनंच भरले नाही, थोडे थोडे असे वरून वरून वैचून घेतले. आणि ते त्यात खाली मग असे थोडे कुच्चर हरभरे पण राहतात. कुच्चर हरभरे खाली राहतात आणि ते वरचे आपले चांगले भिजले म्हणजे जास्त भिजू पण नाही दिले आम्ही. ओळी पडली ते आम्ही चौघी जावांनी काढून घेतले त्या डालातून. ते बघा दोडले. आणि त्यानंतर काय केलं आम्ही, एक ते आपल्या काढल्यानंतर आम्ही ते ढवळे थैले असतात ना खताचे, त्या थैल्यात टाकले आणि ते काय केलं, रात्रभर मुरू दिले. रात्रभर तसेच ठेवले आम्ही झाकून. आणि ते ढवळ्या थैल्यात टाकल्यामुळे काय होतं, त्याचे असे चांगले म्हणजे जे आपण ओळी पडलेले होते ना ते असे चांगले टम होतात रात्रीचेपर्यंत. आणि ते टम झाल्यानंतर मग त्याची डाळ चांगली येते, कारण मग ते असे कुच्चर राहत नाहीत. आम्ही चौघी पण कशा काढायला लागलो ते हरभरे. एकदम चांगले झालेत ते बघा, छानपैकी झालेत. असे जास्त फुगले पण नाही, ते नुसते वळीच पडलेली ते दुरून दिसतात असे टम्म झाले. आणि रात्रभर ठेवल्यानंतर आम्ही काय केलं, सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही ते वाळवायला टाकले. वाळून मस्त असे खालीच टाकले आम्ही, काही ते कशावर आपल्या थोपडावर याच्यावर टाकले नाही किंवा साडीच्या फडक्यावरही टाकले नाही, खालीच टाकून दिले. आणि ते काय केलं, पतले पतले वाळू घातले. आणि ते वाळल्यानंतर, कारण मी बिमार असल्यामुळं माझ्या जाऊबाईने त्याने जात्यावरच डाळ केली आणि मी काय केलं, बिमार पडल्यामुळं माझी हिंमत लागली नाही, तर मी ती चक्कीतून भरडून आणली. आणि भरडून आणल्यानंतर ती चाळून घेतली मी चांगली, कारण बारीक चुरा आपला खाली पडतो आणि निढळ डाळ वरती राहते. त्याचे टकरही मी बाजूला काढून घेतले. ते बघा एका टोपल्यात तो टकरही काढून घेतले, कारण आपल्याला उपनायला जास्त वेळ लागत नाही. इतकी छान डाळ आली, तुम्ही नक्कीच करून बघा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच करून बघा माझी डाळ आवडली की नाही.